नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रमांतर्गत आपला महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्यामार्फत हा दिलेला ब्रिज कोर्स म्हणजे सेतू अभ्यासक्रम जो आहे त्याच्या अंतर्गत इयत्ता 10वी गणित भाग 1 व 2 या विषयाचा आपण पहिला दिवस आणि दुसरा दिवस चा अभ्यासक्रम काय आहे, त्याचे स्वाध्याय काय आहेत ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आता आपण 10वीच्या वर्गात आहोत, पण आपल्या सेतू अभ्यासक्रमांतर्गत हा जो आज आपण अभ्यासणार आहे तो इयत्ता 9वीच्या संच या प्रकरणातला घटक आहे. आणि इयत्ता 9वीच्या वर्गाचे राहिलेले काही संबोध असतील, काही संकल्पना असतील, न समजलेला काही भाग असेल तो आपण आधी समजून घ्यायचा आहे की जेणेकरून 10वीच्या वर्गात येणाऱ्या अभ्यासक्रमामधल्या अडचणी आपल्या कमी होतील. गेल्या वर्षीच्या पेंडॅमिकमुळं आपल्याला काय झालेलं आहे, शाळा आपली रेग्युलर होऊ शकली नाही. ऑनलाईन शिक्षणातही आपले काही अडथळे येत होते आणि त्याच्यामुळं ह्या संकल्पना समजण्यासाठी आपल्याला हा जो 9वी आणि 10वीच्या मधला हा जो दुवा आहे, दुवा असणारा हा अभ्यासक्रम आहे, ब्रिज असणारा हा अभ्यासक्रम म्हणजेच हा सेतू अभ्यासक्रम म्हणजेच ब्रिज कोर्स होय. आता हे आपण अभ्यासत असताना यातला अगदी छोटे छोटे भाग त्यांनी केलेले आहेत. आपल्याला हा जो अभ्यासक्रम आहे तो 45 दिवसाचा अभ्यासक्रम आहे आणि दर 15 दिवसांनी आपल्याला एक टेस्ट आहे आणि ही चाचणी आपण सोडवायची आहे. आता गतवर्षी काय झालं की पूर्वपरीक्षेच्या चाचणीच्या मार्कावरच आपली 10वीची मार्क झाली. न जाणो यावर्षी अशी परिस्थिती येणार नाही आपल्याला, पण समजा काय आलीच तर हे सेतू अभ्यासक्रम अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच्या चाचण्या ज्या आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी सोडवणं अतिशय गरजेचं आहे. आता गणित भाग 1 मधला हा पहिला आपला दिवस आहे. त्याच्यामध्ये बघा पहिल्या दिवशी संच आपल्याला आहे आणि संच या प्रकरणामधलं आपण संच लिहिण्याच्या पद्धती हा पहिला दिवस आणि दुसऱ्या दिवसाचे उपसंच हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आजच्या अभ्यासक्रमाला आपण सुरुवात करूया. पहिला दिवस इयत्ता 10वी गणित भाग 1 याच्यामध्ये आपल्याला घटक आहे संच आणि उपघटकामध्ये संच लिहिण्याची पद्धती आणि संच म्हणजे काय हे पाहायचं आहे. आता आपल्यामध्ये हे अभ्यासल्यानंतर काय क्षमता निर्माण होणार आहेत, तर आपल्याला संच ओळखता येणार आहे, त्यानंतर संच यादी पद्धतीनं लिहिता येणार आहे आणि संचातील घटकांची संख्या आपल्याला लिहिता येणार आहे. आता आपण गेल्या वर्षी थोडंफार काय अभ्यासलेलं आहे किंवा त्याच्या आधी आपण 8वीत वगैरे काही अभ्यासलेला आहे त्याच्यावर आधारित थोडासा हा भाग आहे. खालील संख्यांचे नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या यामध्ये वर्गीकरण करा. आता बघा नैसर्गिक संख्या तुम्हाला माहिती आहे, नैसर्गिक संख्या ज्या आहेत त्या 1, 2, 3 डॅश डॅश डॅश. याच्यानंतर पूर्ण संख्या आपण याच्यामध्ये 0 ॲड केलं की आपल्या ह्या पूर्ण संख्या तयार होतात आणि याच्यामध्येच पुन्हा इकडं -1, -2 म्हणजे -2 या पद्धतीने आपण इकडं डावीकडं मांडत गेलं की पूर्णांक संख्या होतात. आपण 7वीत अभ्यासले, हे 8वीत अभ्यासले. आता हे जे दिलेले आहेत संख्या 12 -7 0 32 -1 9 याचं वर्गीकरण आपण करायचं आहे. आता बघूया आपण 12 काय येते आपली यातली नैसर्गिक संख्या आहे. 12 आपली काय आहे, नैसर्गिक संख्या आहे. इथं 12 येणार. तसंच 12 पूर्ण संख्या पण आहे आपली, पूर्ण संख्या संचामध्ये पण 12 येते. त्यानंतर पूर्णांक संख्या संचामध्ये सुद्धा आपल्याला 12 येते. आता -7 काही नैसर्गिक नाही, पूर्ण संख्या संचात पण येत नाही, तर पूर्णांक संख्या संचात -7 येते. 0 पूर्णमध्ये येते आणि पूर्णांकमध्ये येते. त्यानंतर 32 ही 3 इकडे येतं. 32 इथं आहे
पूर्ण संख्यामध्ये 32 येणार आहे आणि याच्यात पण 32 येणार आहे. -1 नैसर्गिकमध्ये येणार नाही, पूर्णमध्ये येणार नाही, पूर्णांकमध्ये -1 येणार. आणि 9 मात्र सगळीकडेच येणार. 9 हे कुठं येणार? 9 नैसर्गिक संख्यात येणार, पूर्ण संख्यात येणार आणि पूर्णांक संख्येत सुद्धा 9 येणार आहे. आता याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे बघा, की खालील संख्यांचे समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्यामध्ये वर्गीकरण करा. समसंख्या आपल्याला माहिती आहेत की 2 न भाग जाणाऱ्या समसंख्या, 2 न भाग न जाणाऱ्या विषम संख्या आणि मूळ संख्या म्हणजे 1 आणि ती संख्या यालाच फक्त त्यानं भाग जातो. त्याला बाकी कुठल्या संख्येनं भाग जात नाही. 1 आणि तीच संख्या यानंच फक्त भाग जात असतो. आता 11 ही काही समसंख्या नाही. 11 ही विषम संख्या आहे आणि 11 ही मूळ संख्यासुद्धा आहे. त्याच्यानंतर 14 ही समसंख्या आहे. पुढं 27 ही विषम संख्या आहे, मूळ नाही. पुढं 31 ही विषम संख्या आहे आणि 31 ही मूळ संख्यासुद्धा आहे. 52 ही समसंख्या आहे. 52 काय आहे? समसंख्या आहे. आता 97 ही विषम संख्या आहे. 97 त्याच पद्धतीनं 97 ही मूळ संख्यासुद्धा आहे. 97 ही मूळ संख्यासुद्धा आहे. आता 2 ही समसंख्या आहे आणि मूळ संख्या पण आहे. कारण एकमेव सममूळ संख्या कुठली असते तर 2 ही 2 संख्या काय आहे तर सम आहे आणि मूळ आहे 2. यानंतर आपल्याला संच या प्रकरणाबाबत अभ्यास करायचा आहे. तर संच या प्रकरणामध्ये आपण अभ्यासत असताना संच म्हणजे काय तर ज्या समूहात, संच म्हणजे समूह असतो, किल्ल्यांचा जुडगा आपला असतो, तो एक संचच आहे. फुलांचा गुच्छ तो सुद्धा एक काय आहे? संचच आहे. आणि मग आपल्याला संच कोणाला म्हणायचं? ज्या समूहातील घटक अचूक आणि नेमकेपणाने सांगता येतात त्या समूहांना संच असे म्हणतात. मग उदाहरणार्थ बघा, आपल्याला खाली काही उदाहरणं दिलेली आहेत, आपण बघूया. म्हणजे आपल्याला त्यातले घटक सगळे सांगता आले पाहिजेत. आपल्याला घटक सांगता आले पाहिजेत. आता संचाला नाव देण्यासाठी सर्वसाधारण इंग्रजी कॅपिटल अक्षरं वापरतात. पहिल्या लिपीतली म्हणजे कॅपिटल अक्षर संचाचं नाव, संच ए बरोबर, संच एन बरोबर असं. आणि संचातले घटक हे स्मॉल अक्षराने लिहिलं तरी चालतात. आता उदाहरणार्थ नैसर्गिक संख्यांचा संच एन बरोबर नॅचरल नंबर, सेट ऑफ नॅचरल नंबर एन इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट म्हणजे बहिरपी कंसात लिहायचं 1 2 3 डॅश 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 असा आपण नैसर्गिक संख्यांचा संच लिहितो. आता डब्ल्यू हा पूर्ण संख्यांचा संच असतो आणि डब्ल्यू लिहित असताना 0 1 2 3 डॅश 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 महिरपी कंस पूर्ण. आता पी बरोबर इंद्रधनुष्यातील रंगांचा संच, पी बरोबर इंद्रधनुष्यातील रंगांचा संच. आता इंद्रधनुष्यातील रंगांचा संच माहिती आहे तुम्हाला? जांभळा, तांबडा, आपण म्हणतो जाता नाही पाणी पी, बरोबर आहे का नाही? या पद्धतीनं आपण ह्या इंद्रधनुष्यातील 7 रंगांचा संच लिहायचा आहे. आता पुढं संच लिहिण्याची यादी पद्धत आपल्याला इथं अभ्यासायची आहे. संच लिहिण्याची यादी पद्धत. संच लिहिण्याची यादी पद्धत आपण अभ्यासत असताना काय काय दिले बघा. या पद्धतीमध्ये संचाचे सर्व घटक महिरपी कंसात लिहितात. प्रत्येक घटक वेगळा दाखवण्यासाठी 2 घटकामध्ये स्वल्पविराम देतात आणि घटक हा एकदाच लिहायचा, पुन्हा पुन्हा आला तर तो लिहायचा नाही. आणि त्याला क्रम महत्त्वाचा नसतो, मागं पुढं झालं तरी चालते. मी जर तुम्हाला सांगितलं 1 ते 5 मधील सगळ्या नैसर्गिक संख्या लिहा,
मग तुम्ही 2 आधी लिहिलं 1च्या आधी तरी चालेल, काहीही हरकत नाही. आता इथं बघा आपल्याला दिलेलं आहे पहिलं उदाहरण आहे हे 1 ते 10 मधील समसंख्यांचा संच यादी पद्धतीने लिहा. यादी पद्धती म्हणजे सगळीच यादी करायची, लिस्ट करायची, लिस्टिंग मेथड आपण त्याला म्हणतो. लिस्टच आपली ही करायची, लिस्टिंग मेथड और रोस्टर मेथड म्हटलं जातं. आणि दुसरी आहे ती सेट बिल्डर फॉर्म आपण म्हणतो. आता हे जी मेथड आहे आपली यादी पद्धती, त्याच्यामध्ये काय प्रश्न दिला आहे बघा. 1 ते 10 मधील समसंख्यांचा संच. 1 ते 10 मधील समसंख्या कोणत्या? 2, 4, 6, 8 आणि 10. बरोबर आहे का नाही? हे समसंख्या. मग आता 4 आधी लिहिलं, 2 शेवटी इकडं लिहिलं तरी चालतं आहे. क्रम महत्त्वाचा नाही. प्रत्येक घटक एकदाच लिहायचा, पुन्हा पुन्हा लिहायचा नाही. आता पुढचं आहे मॅथमॅटिक्स या शब्दातील अक्षरांचा संच. मग मॅथमॅटिक्स या कोण कोण आहे? MATHE. बघा ई, पुन्हा M आलं आहे, पण आधी ऑलरेडी आपण M लिहिल्यामुळं पुन्हा M लिहायचं नाही. नंतर बघा ए आधी लिहिलेलं आहे, पुन्हा इथलं ए लिहायचं नाही म्हणून गाळलेलं आहे. आणि पुन्हा टी पण आधी एकदा लिहिलेलं आहे, पुन्हा टी लिहायचं नाही. ICS या पद्धतीनं हा संच लिहायचा. प्रत्येक घटक एकदाच लिहायचा, डबल आला तर तो लिहायचा नाही. आता पुढचा आहे संचातील घटकांची संख्या. समजा डी हा संच आहे, असा हा संच दिलेला आहे आणि या संचात 6 घटक आहेत. मोजूया आपण घटक. 1, 2, 3, 4, 5 आणि 6. आणि म्हणून डी या संचामधील घटकांची संख्या किती आहे? 6. लिहिताना कसं लिहायचं? ND बरोबर 6. ND बरोबर 6 म्हणजे संचातील घटकांची संख्या. आता पुढचा प्रश्न आहे बघा की स्वाध्याय आपण सोडवूया पहिल्या दिवसाचा. आपल्याला हे सोडवत असताना खालील प्रश्नांसाठी अचूक पर्याय निवडा. खालीलपैकी कोणता समूह संच आहे? संच आहे की नाही आपण ओळखायचं आहे. ज्या बघा समूहातील सगळेच्या सगळे घटक आपल्याला निश्चितपणे आपण सांगू शकतो, डेफिनेटली आपण सांगू शकतो, त्याला संच म्हणायचं. आता आठवड्यातील वारांचा संच आपल्याला सांगता येतो. हा आठवड्यातील वारांचा संच, आठवड्यातील 6 वार लिहा, 7 वार लिहा म्हटलं तर तुम्ही लिहू शकता. आणि म्हणून हा संच आहे. आता गावातील आनंदी व्यक्ती आपल्याला सांगता येत नाही ना, कोण आनंदी आहे कोण दुःखी आहे, त्यामुळं हा संच नाही. पुढं पुस्तकातील सोपी उदाहरणं. आता सोपी कुठलं आणि अवघड कुठलं? एखाद्याला सगळीच सोपी वाटतील, एखाद्याला सगळीच गणित अवघड वाटतील, म्हणून हाही संच नाही. त्याच्यानंतर शाळेतील हुशार विद्यार्थी. कुणाला हुशार म्हणायचं? आपल्याला निश्चित असं सांगता येत नाही आहे, म्हणून हाही संच नाही. आता याच्यानंतर पुढचं आहे बघा. जर P बरोबर कॉलेज COLLEG या शब्दातील अक्षरांचा संच आहे, तर P हा संच यादी पद्धतीने खालीलपैकी कोणता? आता यादी पद्धतीत लिहित असताना एक घटक एकदाच लिहायचा. मग आता बघा इथं डबल यल झाले म्हणजे हा काय नाही. इथं डबल यल झालं, 2 वेळा यल झालं, इथं 2 वेळा ई झालं, त्यामुळं हा काय संच यादी पद्धतीनं नाही. पुढं CLE एवढीच अक्षर आहेत, ह्याच्यामध्ये G आलं नाही, O आलं नाही, म्हणून हाही संच नाही. आता पुढं C आलं आहे, O आलं आहे, L आलं आहे, E आलं आहे, G आलं आहे, हा योग्य आहे. याच्यामध्ये सगळी अक्षरं आलीत ह्यातली कॉलेजमधली आणि डबल अक्षर आलं नाही. आता याच्यामध्ये ई राहिलेला आहे म्हणजे हाही संच नाही. आता पुढचा प्रश्न आहे. जर M = 3, 6, 9, 12, 15, 18 तर NM बरोबर किती? म्हणजे M या संचातील घटकांची संख्या किती? मोजूया. 1, 2, 3, 4, 5, 6.
म्हणजे आपल्याला बघा एन ऑफ एम किती आलं 6. पुढचा दुसरा प्रश्न बघा काय आहे. खालील सारणी यादी पद्धतीने पूर्ण करा. एस बरोबर म्हणजे संच लिहायचा आहे. हा संच ए बरोबर महिरपी कंसात संच लिहितो आपण. 1 ते 20 मधील मूळ संख्या लिहूया आपण. पहिली मूळ संख्या 2. एक संख्या ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 2 3 5 7 9 काही मूळ नाही संख्या, त्यामुळे लिहायचं नाही आपण. 11 13 नंतर 17 आणि 19 ह्या काय झाल्या मूळ संख्या झाल्या. ह्या सगळ्या काय झाल्या मूळ संख्या झाल्या. त्यानंतर बी हा संच आपल्याला लिहायचा आहे. त्यानंतर कुठला संच आपल्याला लिहायचा आहे. बी हा संच. संच बी बरोबर सेट बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट सी कॉमा द्यायचा आर आय. आता सी के त्यातलं सी लिहिलं आहे आपण. आता के ई आणि टी महिरपी कंस पूर्ण या अक्षरांचा संच. क्रिकेट या शब्दातील अक्षरांचा संच लिहिला. आता सी हा इंग्रजी वर्णमालेतील स्वर आहेत. इंग्रजी वर्णमालेतील स्वर म्हणजे सी बरोबर महिरपी कंसात वॉवेल्स सेट ऑफ वॉवेल्स ए ई आय ओ यू हा सेट सी झाला. पुढं काय सांगितलं आहे बघा आपल्याला. तर हा संच आपला कुठला आहे. डी हा 50पेक्षा लहान 4च्या पटीतील संख्यांचा संच. इथं लिहिते मी. डी बरोबर 50पेक्षा लहान 4च्या पटीतील संख्या म्हणजे 4चा पाडा येणार आहे. 4 एके 4 4 दुनी 8 4 त्रिकोण 12 4 चौक 16 4 पंचे 20 4 सख्ख 24 4 सत्ते 28 4 अट्टे 32 4 नव्वे 36 4 दहाय 40 नंतर 44 नंतर 48 म्हणजे 50पेक्षा लहान. मग पुढचं 52 येतं आहे. 4च्या पटीतल्या म्हणजे 4नं भाग जाणाऱ्या ह्या सगळ्या संख्या आहेत. आणि यानंतरचा 5वा प्रश्न आहे. तो प्रश्न बघा. ई हा 1 ते 50 मधील पूर्ण वर्गसंख्यांचा संच. ई बरोबर 1 ते 50 मधील पूर्ण वर्गसंख्या म्हणजे कुठल्या. 1 1चा वर्ग आहे. 4 2चा वर्ग आहे. 9 3चा वर्ग आहे. असं 16 25 25 नंतर 36 आणि 49 या पद्धतीनं ई हा संच येणार आहे. आता पहिल्या दिवसाचा आपला अभ्यासक्रम संपला. दिवस दुसरा उपसंच आहे आणि याच्यामध्ये ह्याचा अभ्यास केल्यानंतर दिलेल्या संचाचे उपसंच आपल्याला लिहिता येतात. त्याच पद्धतीनं आपल्याला कोणता संच कोणाचा उपसंच आहे हेही आपल्याला सोडवता येईल. आता बघा उपसंच म्हणजे काय आहे. तर ए आणि बी जर 2 संच असतील आणि संच बी मधला प्रत्येक घटक हा संच एचाही घटक असेल तर बीला एचा उपसंच असे म्हणतात आणि लिहितात या पद्धतीने. बघा बी असं लिहायचं. बी उपसंच ए. बी उपसंच ए. बी सबसेट ऑफ ए म्हणजे बी हा एचा उपसंच आहे. या पद्धतीनं लिहायचं. आता इथं उदाहरणं दिलेलं आहे बघा. पहिलं उदाहरण ए बरोबर 11 12 13 14 15 16 17 18 आणि बी बरोबर 11 13 आणि 17. बी मधला प्रत्येक घटक बघा 11 ए मध्ये आहे, 13 ए मध्ये आहे, 17 सुद्धा ए मध्ये आहे आणि म्हणून बी हा एचा सबसेट आहे. बी हा एचा उपसंच आहे. बी उपसंच ए. बी सबसेट ऑफ ए. आता इथं दिसतंय आपल्याला ए मध्ये. इथं बघा ह्या ए मध्ये हा बी सेट आहे म्हणजे बीतले सगळे ए मध्ये आहेत इथं म्हणून बी इज द सबसेट ऑफ ए. आता त्याचे गुणधर्म काय आहेत बघा. प्रत्येक संच
हा स्वतःचा उपसंच असतोच. म्हणजे आपण एक सेट ए लिहिला आणि त्याचा उपसंच ए असतोच, कारण त्यातलेच घटक ते आहेत ना. पुढं रिक्त संच. रिक्त संच म्हणजे फाय म्हणजेच मोकळा संच. फाय म्हणजेच मोकळा संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. कारण तो मोकळाच असतो, त्याच्यात घटकच नसतात. त्या प्रत्येकाचा उपसंच असतो. जर पुढं काय सांगितले बघा, ए आणि बी हे दोन समान संच असतील, म्हणजे एमध्ये पण तेच घटक बीमध्ये पण तेच घटक असतील, तर ए हा बीचा उपसंच असतो आणि बी हा एचा उपसंच असतो. पुढं काय सांगितले बघा, ए बीचा उपसंच असेल, बी एचा उपसंच असेल, याच्या विरुद्ध म्हणजे हे जे आहे त्याच्या विरुद्ध हे दिलेलं आहे. तर ए बरोबर बी, ए बीचा असेल, बी एचा उपसंच असेल, याचाच अर्थ काय होतो, तर दोन्ही संच समान आहेत. स्वाध्याय आपण सोडवायचे ह्याच्यावर आधारित. आता स्वाध्याय सोडवत असताना आपल्याला बघा काय दिलेलं आहे. खालील प्रत्येक प्रश्नासाठी अचूक पर्याय निवडा. ए बरोबर, इथं ए सेट दिलेला आहे 1 2 3 4 5 6. बी बरोबर दिलं आहे 4 6 8. सी बरोबर 1 4 आणि डी बरोबर 2 4 6. तर पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? बघा, ए सबसेट ऑफ ए हे विधान सत्य. पुढील कोणते विधान असत्य म्हटलं आहे आपल्याला इथं? मग हे विधान सत्य आहे बघा, कारण आपण आत्ताच गुणधर्म पाहिला की प्रत्येक सेट हा प्रत्येकाचा उपसेट असतो. म्हणून ए सबसेट ऑफ ए उपसंच असतोच प्रत्येकाचा. पुढं बीमध्ये घटक कोण आहेत बघा, 4 6 8. 4 6 8 ह्याच्यात आहेत का एमध्ये? बघा 4 आहे, 6 आहे, 8 नाही. म्हणून हे चुकीचं आहे, हे विधान असत्य आहे. कारण बीतले हे सगळे घटक एमध्ये नाहीत, 8 नाही आहे त्याच्यामध्ये. आता पुढं आपल्याला काय सांगितले, म्हणजे हे असत्य आहे विधान, हे सत्य आहे, हे असत्य आहे. आता डी सबसेट ऑफ ए म्हणजे डी उपसंच ए, डी हा एचा उपसंच आहे का बघूया. डीमध्ये 2 4 6 आहेत, इथं 2 आहे, 4 आहे, 6 आहे, म्हणजे हेही विधान सत्य आहे. आता सी सबसेट ऑफ ए, सी हा एचा उपसंच आहे. सीत काय आहे? 1 आणि 4. 1 आणि 4 आहे, म्हणून हेही विधान बरोबर आहे. याच्यानंतरचा पुढचा उपप्रश्न आपण सोडवूया. जर ए बरोबर ए ई आय ओ यू, तर खालीलपैकी कोणता संच पीचा उपसंच आहे? म्हणजे यात आपल्याला हे जे चार दिलेले आहेत त्याच्यामध्ये ह्यातले घटक आहेत का? ह्या पीमधले एवढे बघायचे आपण. ए बी सी नाही, याच्यामध्ये काय सी नाही आहे ना वरच्यात, हे का ह्याच्यात सी आहे का? नाही. त्याच्यानंतर ई एफ जी हे पण नाही आहे, एफ आणि जी नाहीच आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे हेही नाही. आता हा मोकळा संच आहे. मोकळा संच म्हणजे रिक्त संच, एम्प्टी सेट इज द सबसेट ऑफ एनी सेट. मोकळा रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो. हे विधान सत्य आहे, हे बरोबर आहे, म्हणजे हे. परत ओ पी यू बघा बरं, ओ आहे, पी नाही, यू आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. पुढं काय दिलेलं आहे आपण सोडवूया. खालील उपप्रश्न सोडवा. जर ए बरोबर 2 4 5 7 11 या संचाचे कोणतेही 4 उपसंच लिहा. याचं उपसंच लिहिणं अतिशय सोपं आहे बघा. ए दिलेलाच आहे, त्यामुळे आपण याचा लिहायचा आहे आपल्याला. बघा, आपण ए घ्यायचा नाही, आपण पी घेऊया. पी बरोबर, तुम्ही असा मोकळा लिहिला तरी तो त्याचा उपसंच आहे. नंतर क्यू बरोबर 2 3 लिहिलं. परत आर बरोबर 5 लिहिलं. एक जर लिहिलं तर एवढं एकटा घटक लिहिला तरी चालते. आर, पी क्यू आर एस.
यस बरोबर 5, 7, 11 कुठलंही लिहिलं तरी चालते. म्हणजे या पद्धतीनं तुम्ही कोणताही उपसंच लिहू शकता. आता पुढं इथं प्रश्न काय दिला आहे बघा आपल्याला. उपप्रश्न दुसरा की खालील आकृतीवरून कोणता संच कोणत्या संचाचा उपसंच आहे ते लिहा. आता बघा डी मध्ये 10, 20, 30 आहेत, तेच सी मध्ये आहेत. म्हणजेच डी हा सीचा उपसंच आहे. डी हा सीचा उपसंच आहे. डी इज द सबसेट ऑफ सी. प्रश्न तिसरा बघा काय आहे, शेवटचाच प्रश्न आहे याच्यातला. आपल्याला आकृतीवरून कोणता संच कोणाचा उपसंच आहे विचारलेला आहे. आता एक्स हा संच रेषेवरील सर्व बिंदूंचा संच आहे. म्हणजे हा असा एक्स पूर्ण झालं. इथं ए आहे, बी आहे का, इथं ए, इथं बी, इथं सी. आता पुढं वाय बरोबर काय आहे, म्हणजे हा एक्स झाला. वाय बरोबर काय आहे, ए बी वरील बिंदूंचा संच. ए बी म्हणजे एवढंच येते बघा, हा वाय झाला बरोबर. ए बी एवढ्याच बिंदूंचा हा संच येणार. नंतर झेड बी सी, रेख बी सी म्हणजे एवढीच येणार इथून का, तो झेडचा झाला, झेड हा झाला. आता टी म्हणजे काय येते बघा, किरण बी ए, इथून बघा बी ए इथून सुरू झालं. किरण बी ए वरील सर्व बिंदूंचा संच. टी बरोबर किरण बी ए वरील सर्व बिंदूंचा संच आहे. मग कुठला संच कोणाचा उपसंच आहे आपल्याला लिहायला सांगितलंय. आता अर्थातच आपल्याला लक्षात येते बघा, मोठा कोण, एक्स. सगळ्यात मोठा कोण, एक्स. म्हणजे ही सगळी लाईन आहे. आता एक्सचे हे सगळे सबसेट आहेत. मग आपण असं लिहिलं तर चालते बघा, सोपं. वाय इज द सबसेट ऑफ एक्स. वाय हा एक्सचा उपसंच आहे. त्याच्यानंतर झेडसुद्धा, त्याच्यानंतर हा झेडसुद्धा, झेड हा एक्सचा उपसंच आहे. आता याच्यानंतर टीसुद्धा, टी हा किरण बी एवरील बिंदूंचा संच आहे. बी ए म्हणजे इथून सगळं येते बघा एवढं, बी एवरील, हे बी ए झालं, वरील बिंदूंचा टी. म्हणजे टी इज द सबसेट ऑफ एक्स. आणखी सांगते बघा, वाय म्हणजे हा एवढा आला ए बी वरील, आणि टी म्हणजे इथून सगळं आहे. म्हणून वाय इज द सबसेट ऑफ टी. हेही चालतं आपल्याला, कारण वायवरचा प्रत्येक बिंदू हा याच्यावरती आहेच टीमध्ये. अशा पद्धतीनं आपण पहिल्या दिवसाचा आणि दुसऱ्या दिवसाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. तो स्वाध्याय सोडवणं अतिशय आवश्यक आहे.